मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर महाराष्ट्र शासनामार्फत तुकडेबंदी कायद्याअंतर्गत एक महाराष्ट्र शासन राजपत्रक या ठिकाणी निघालेलं आहे। आता या राजपत्रकामध्ये त्यांनी काही कोणत्या भागामध्ये जे आहे तो तुकडाबंदी कायदा रद्द करण्यात आलेला आहे। महसूल व वन विभागामार्फतचा हा या ठिकाणी जे आहेत अधिसूचना असेल। यामध्ये महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास या ठिकाणी प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा अधिनियम यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे। आणि आता महाराष्ट्र शासनामार्फत जे तुकडाबंदी कायदा आहेत अखेरीस रद्द करण्यात आलेले आहे आणि जे राजपत्रक आहे ते 15 जुलैला सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे या तुकडेबंदी कायद्यामुळे अनेक लोकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागलं होतं, कारण की अनेक भागामध्ये जसं आपण जे बागायती क्षेत्र असेल त्याचं जे तुकडाबंदी आहे ते 10 गुंठ्यापर्यंत करण्यात आलेली होती। 10 गुंठ्यापेक्षा जर जमीन कमी असेल तर त्याची रजिस्ट्रेशन होत नव्हतं। त्याचबरोबर जिरायती झाला, आता जिरायती क्षेत्रांसाठी 20 गुंठे असं करण्यात आलेलं होतं आणि बागायती क्षेत्रांसाठी 10 गुंठे असे करण्यात आलेलं होतं। लक्षात ठेवा, 20 गुंठे जे आहेत ते जिरायती म्हणजेच जे कोरडवाहू शेती आहेत त्यांच्यासाठी आणि बागायत शेतीसाठी 10 गुंठे असं या ठिकाणी गुंठेवारी करण्यात आलेली होती। आणि यापेक्षा जर कमी असेल तर ती जमीन शेतकऱ्यांच्या नावावर होत नव्हती। पण जे अनेक बाउंडूच्या सहाय्याने जे आहेत अनेक लोक ती जमीन विकले जात होते, पण ती ॲक्च्युली नावावर होत नव्हती। पण आता राज्य सरकारनं तुकडाबंदी कायदा रद्द केल्यामुळे ती जमीन आता नावावर पण होणार आहे आणि यामुळे जवळपास 50 ते 60 लाख लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे। अनेक लोक जे आहेत जमीन खरेदी केलेली होती, 1 गुंठे असेल 2 गुंठे असेल अशा प्रकारचे प्लॉट सुद्धा खरेदी केलेले होते, पण तुकडाबंदी कायद्यामुळे त्यांना ती जमीन असेल जो प्लॉट असेल तो नावावर करता येत नव्हता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी घर बांधताना बँकेचं कर्ज मिळत नव्हतं। त्याचबरोबर त्यांना जे स्थानिक संस्था आहे त्यांच्यामार्फत कर्ज मिळत नव्हतं। मग मोठ्या प्रमाणात ज्या अडचणी होत्या त्या येत होत्या आणि त्यानंतर जे आहे अनेक लोकांनी स्थानिक प्रशासनाकडे जे आहे तुकडाबंदी कायदा रद्द करावा अशी या ठिकाणी मागणी केलेली होती। आज महाराष्ट्र शासनामार्फत जे आहे विधानसभेमध्ये घोषणा सुद्धा करण्यात आली आणि त्यानंतर जे आहे 15 जुलैला हा राजपत्रक सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि या मार्फत जे आहे त्यांनी काही माहिती दिलेली आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीच माहिती समजून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। महाराष्ट्र शासनाच्या या ठिकाणी बघितलं आपण महाराष्ट्र धारण तुकडेबंदी पाडण्यास या ठिकाणी प्रतिबंध करण्याबाबतचं आणि त्याचं एकत्रीकरण करण्याबाबतचं अधिनियम, महाराष्ट्र धारण तुकडेबंदी पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 मुंबई 62चा त्यांच्यामधील कलम 3 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा या ठिकाणी वापर करून त्या बाबतीत यापूर्वी काढलेले आधीचे सर्व अधिसूचना असेल आदेश असेल कोणतेही संख्येल यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन याद्वारे पुढील क्षेत्र आता या ठिकाणी वगळून प्रत्येक जिल्ह्यांच्या तालुक्यांची क्षेत्रे हे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी स्थानिक क्षेत्रे असतील असे अधिसूचित करीत आहे। आता यामध्ये बघितलं तर महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल यांच्या हद्दीमधील क्षेत्र असेल। दुसरं त्यांनी एक पॉईंट दिलेला आहे, महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम 1966च्या अन्वये स्थापन केलेल्या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे व विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या अधिकार आणि क्षेत्राखालील निवासी असेल, वाणिज्य असेल, औद्योगिक इतर कोणत्याही अकृषित वापरासाठी नेमून दिलेले क्षेत्र असतील यामध्ये सुद्धा ते येणार आहे। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं पॉईंट त्यांनी दिलेलं आहे की महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियम 1960च्या अन्वये किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये तयार केलेली प्रारूपे असेल, अंतिम प्रादेशिक योजनामधील निवासी असेल, वाणिज्य असेल, औद्योगिक इतर कोणतेही अकृषित वापरांसाठी नेमून दिलेली क्षेत्र असतील यामध्ये तिसऱ्या पॉईंटमध्ये हा दिलेला आहे। आता चौथ्या पॉईंटमध्ये बघितलं तर
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या महानगरमधील जे जमीन महसूल कायदा आहे त्यांच्यामधील 1966च्या मधील 41 कलम 41 मधील 42 ड निश्चित केलेला प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेत विकास करण्यायोग्य उपक्षेत्रांसाठी वाटप केलेले कोणत्याही गावाच्या किंवा शहरांच्या नगरांच्या हद्दीपासून 200 मीटरच्या आत असतील अशा नगरांच्या किंवा शहरांच्या लगत असलेली परिघीय क्षेत्र यामध्ये असणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर महाराष्ट्र राज्य शासनामार्फतचा हा एक महत्त्वाचं परिपत्रक आहे, जे महाराष्ट्र शासन राजपत्रक आपण याला म्हणतो। महसूल व वन विभागाचा हा राजपत्रक आहे। आता GR च्या माध्यमातून एक नियमावली तयार केली जाईल आणि GR च्या माध्यमातून आपल्याला लवकरच त्याची माहिती मिळेल की किती हद्दीपर्यंत जे आहे जमीन या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे, कोणत्या कलमाअंतर्गत संपूर्ण माहिती आपल्याला ज्यावेळेस राज्य सरकार GR प्रसिद्ध करेल त्यावेळेस आपल्याला समजणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकारमार्फत तर सध्या आता तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आलेले आहे। त्या अंतर्गत ज्या काही तुकडेबंदी कायदा अंतर्गत तुम्ही रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तुम्ही जमीन खरेदी केली, रजिस्ट्रेशन बाकी आहे, आता ते रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता। अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।